तर नमस्कार मित्रांनो, आज इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मस्त आपल्या घरच्याच कांद्याच्या पातीची भाजी करणार आहे। तर इथे पात थोडीच आहे, त्यामुळे इथे मी मेथी टाकून मिक्स भाजी करणार आहे। आता इथे बघा मस्त हिरवीगार भाजी चिरून घेतली आहे। आता इथे शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे। आता कढईत तेल घालायचे। आता तेल थोडंसं तापलं की त्यात आपण जिरं आणि मोहरी घालायचे। लसूण घालायचं आहे वाटलेला। लसूण छान फ्राय झाले इथे, तर आपण आता आपल्या भाज्या मस्त स्वच्छ धुवून त्यात घालायच्या। आणि इथे आता मी ही तुरीची डाळ 10 मिनिटं भिजवून घेतली होती। आता ती पण स्वच्छ धुवून आपण त्या भाज्यांमध्ये घालणार आहे। छान सगळं मिक्स करून घेतले। आता 1 चमचा हळद घालायची आहे। तिखट घालायचे चवीनुसार। आता जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे इथे मी वाटलेत ते आणि कूट केले, आता ते पण घालायचे आणि मीठ घालायचं चवीनुसार। आता सगळं छान एकदम एकजीव करून घ्यायचे। आता इथे बघा मस्त सगळं मिक्स झाले। इथे गरम पाणी घातलंय मी। आता इथे 10 मिनिटं शिजवून घ्यायचे, डाळ शिजेपर्यंत कमी गॅसवरती। आता भाजी झाली आहे म्हणल्यावर भाकरी तर लागणारच। आता मस्तपैकी ज्वारीच्या गरमागरम भाकरी करून घेऊया। आता आपल्या भाकरी पण बनवून झाल्यात आणि भाजी पण झाली। चला लगेच जेवायला वाढूया। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।